दोडक्याच्या किती साऱ्या रेसिपी तुम्ही बघितल्या असतील, कितीतरी प्रकारे दोडक्याची भाजी बनवून बघितली असेल. कारण शेवटी मसाले आणि करण्याची पद्धत बदलली तर चवही बदलते. आणि म्हणूनच आज आपण बनवतोय मस्त चमचमीत असा मसाला दोडका. नमस्कार, मी सरोज. मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मसाला दोडका बनवण्यासाठी इथे मी हे अर्धा किलो कोवळी ताजी दोडकी घेतलेली आहे. आधी आपण ह्या दोडक्यांच्या शिरा काढून घेणार आहोत. दोडके अगदी कोवळे असतील तर या शिरा काढायची काही गरज नाही आहे. दोडकीच्या शिरा काढून झाल्यावर त्याला दोघीकडून थोडं थोडं कापून घ्यायचं आहे आणि मग दोडक्यांना एक समान भागात कट करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशी एकसारखी आकारात दोडक्याचे तुकडे करून घेतलेले आहेत मी. आता काय करायचं, जसं वांग्याला आपण मधोमध कट करतो ना, अगदी तसंच दोडक्याला असं मधोमध कट करून घ्यायचं आहे. म्हणजे मसाला हा दोडक्यामध्ये पूर्णपणे शिरेल. हा मसाला दोडका करताना हायब्रिड किंवा मोठी दोडकी न घेता थोडी कोवळीच घ्यायची दोडकी. एक गोष्ट लक्षात घ्यायची, इथे दोडका कापून झाल्यावर लगेच आपण पाण्यात टाकून द्यायचं, म्हणजे तो कडवट होत नाही आणि काळाही पडत नाही. दोडके पाण्यात टाकून झाल्यावर आता आपण या ठिकाणी 2 कांद्यांना आडवे उभे काप देऊन गॅसवर भाजून घेणार आहोत. आणि इकडे कांदे गॅसवर भाजले जातात तोपर्यंत दुसरीकडे आपण एका बाजूला पॅनमध्ये थोडंसं तेलामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत. साधारण 1 वाटी किंवा मूठभर शेंगदाणे घेतलेत मी ह्या दोडक्याच्या भाजीसाठी. आणि शेंगदाणे थोडेसे लालसर दिसायला लागले की मग खोबऱ्याचा किस आपण घ्यायचा. इथे साधारण 3 टेबलस्पून घेतलेले खोबऱ्याचा किस. आणि हे खोबरंसुद्धा आपल्याला लाईट ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचं आहे. हे बघा, कांदे मस्त काळसर झालेले दिसत आहेत. छान स्मोकी फ्लेवर येतो या भाजीला कांदे असे भाजल्याने. आता तीळ घ्यायचे साधारण 2 टेबलस्पून. इथे शेंगदाणे आणि खोबऱ्याचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता तीळनंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या इथे सोबतच आपल्याला भाजून घ्यायचे. तुम्ही बघू शकता सगळे जिन्नस व्यवस्थित आपले इथे भाजून झालेले आहेत. आणि इकडे हे बघा, कांदेसुद्धा आपले छान भाजून झालेले आहेत. आता हे भाजलेले जिन्नस थोडे थंड झाल्यावर शक्य होईल तेवढं बारीक कूट आपण मिक्सरमधून करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने पहिले एवढं बारीक करून झाल्यावर हे 2 भाजून घेतलेले कांदेसुद्धा आपण एखादा घोट पाणी टाकून बारीक करून घेणार आहोत. तर मसाला दोडकेसाठी वाटण आपलं इथे बनवून तयार आहे. एकीकडे भाजीसाठी पॅनमध्ये तेल घेते 1.5 टेबलस्पून. तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल गरम झालेलं आहे. मोहरी घेऊ 1 टीस्पून. मोहरी छान तडतडली की जिरं घ्यायचं आहे 1 टीस्पून. जिरंसुद्धा छान फ्राय झाल्यावर 1/2 टीस्पून हिंग इथे फोडणीमध्ये घालायचं आहे. आणि मग या फोडणीमध्ये वाटण किंवा मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे. गॅस फ्लेम इथे लो करूनच आपल्याला हा मसाला परतवत राहायचा आहे. आणि मग 1-2 मिनटानंतर आपण यात काही कोरडे मसाले ॲड करणार आहोत. त्यात लाल तिखट घ्यायचं आहे 1 टेबलस्पून. धनेजिरे पावडर लागणार आहे 1/2 टेबलस्पून. हळद लागेल आपल्याला 1 टीस्पून. आणि 1 टीस्पून गरम मसाला घ्यायचा आहे. घरगुती गरम मसाला कसा बनवायचा याची लिंक मी आय बटनला शेअर केलेली आहे. आता अर्धा कप गरम पाणी टाकून 1-2 मिनिट परत हा मसाला आपल्याला शिजू द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटांनी मसाल्याचा कलर छान चेंज झालेला दिसतोय आणि मसाल्यातून तेलही रिलीज झालेलं आहे. तर आता काय करायचं, आपल्याला ही चिरून घेतलेली दोडकी आपल्याला ह्या मसाल्यात ॲड करायची आहे. आता मीडियम फ्लेमवर आपल्याला हे दोडके मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये, जेणेकरून दोडक्याच्या प्रत्येक फोडीला मसाला व्यवस्थित लागेल. तोपर्यंत तुम्ही अजून आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात आधी बघायला मिळतील. आता मला भाजीमध्ये थोडासा रस्सा लागणार आहे, म्हणून मी 1 ग्लास गरम पाणी ॲड करून घेणार आहे भाजीसाठी. रस्सा तसा पातळ घट्ट कसा पाहिजे त्यानुसार पाणीचे प्रमाण कमी जास्त करू शकता. 1 उकळी आली की मीठ टाकून घेऊ चवीनुसार. मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर कोथिंबीर घ्यायची आहे. दोडक्याची भाजी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते, पण ह्या पद्धतीने एकदा करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल ही रेसिपी. आता काय करायचं, 5 मिनिट पॅन कव्हर करून दोडके आपल्याला शिजवून घ्यायची आहेत. 5 मिनिटांनंतर बघूयात. दोडके तसे कोवळे होते आणि मसालाही आपण परफेक्ट शिजवून घेतला होता, म्हणून फक्त 5 मिनिट आपण ही भाजी उकळून घेतलेली आहे. तर अगदी चटपटीत आणि चमचमीत असा मसाला दोडका किंवा मसालेदार अशी दोडक्याची भाजी इथे बनवून तयार आहे. मस्त स्पायसी स्मेल येतोय भाजीचा. आता एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ दोडक्याची भाजी. मस्त गरम गरम चपाती, भाकरी किंवा जिरा राईस सोबत सुद्धा तुम्ही ही मसाला दोडक्याची भाजी एन्जॉय करू शकता.
तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.